विरतः, मार्गः, नेयः, नयः, अनयः. 396. विरतः, विगतः रतम अस्य, त्याचं निघून गेलं आहे काय आनंद मौज मजा. अस्य विषयसेवायाम, विषयांच्या मध्ये इंद्रियांचं जो इंटरेस्ट असतो, रस असतो, तो ज्याचा निघून गेला आहे असा तो विरतः, ज्याच्या मनामध्ये कोणतंही द्वंद्व नाही, हालचाल नाही, रजोगुणापासून जो मुक्त आहे असा आत्मा, ज्याचा आत्मा असा शुद्ध स्वभाव ज्याचा आहे आणि म्हणून इंद्रिय आणि त्यांच्या विषयांपासून जो दूर आहे त्याच्यामध्ये कुठचाही तो त्या द्वंद्वात सापडत नाही असा विरतः. ओम विरतसे नमः. 397. मार्गः, यम विदित्वा म्हणजे ज्याला जाणल्यावर अमृतत्वाय कल्पन्ते. योगिनः, योगी लोकांना अमरत्व मिळू शकतं. मुमुक्षवः, मुमुक्षूंना सुद्धा मोक्ष मिळू शकतो. स एव पंथः, तोच एकमेव मार्ग जो आहे. न अन्यः, दुसरा कोणताही मार्ग नाही. पंथः विद्यते अयन, म्हणजे हाच मार्ग मोक्षासाठी असतो. तो असा मार्ग असलेला, रस्ता असलेला तो मार्ग हा पूर्ण मुक्ती मिळवण्यासाठी, त्याला जाणण्यासाठी असलेला मार्ग जो आहे तो दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणजे केवळ ह्याच्याच मनन चिंतन पूजनाने आपण त्याच्यापर्यंत पोचू शकतो असा मार्ग हा. ओम मार्गाय नमः. 398. नेयः, मार्गेण सम्यक ज्ञानेन म्हणजे याच्या योग्य ज्ञानाने जीव हा म्हणजे जीवात्मा, परमात्मया म्हणजे त्या परमेश्वरापर्यंत नियते घेऊन गेला जातो किंवा त्याच्यापर्यंत त्याला नेलं जातं. इति नेयः, असा तो नेय. मार्गदर्शक, ध्यानाच्या माध्यमातून तो भक्तांना सर्वोच्चापर्यंत घेऊन जातो. उच्चतर स्तरापर्यंत नेणारा तो नेयः. ओम नेयाय नमः. 399. नयः, नयति इति नयः. नेता म्हणजे जो सर्व मुमुक्षूंना, योग्यांना स्वतः त्यांचा मुख्य होतो, त्यांना बरोबर घेतो, त्यांना मार्गदर्शन करतो असा तो नयः. मार्गो नेयो नयः इति त्रिरूप परिकल्पते, म्हणजे जो मार्ग आहे त्या मार्गाचा मार्गदर्शकही जो आहे आणि त्या मार्गावर नेणाराही, नेतृत्व करणाराही जो आहे, अशा त्रिरूपात, 3 रूपामध्ये याचा विचार केला जातो किंवा त्याला इमॅजिन केलं जातं. नयः म्हणजे नेतृत्व करणारा, खऱ्या भक्ताला हळूहळू बाह्य विषयांपासून वैराग्याकडे आणि मग चेतनेच्या उच्च सूक्ष्म अवस्थेत जो घेऊन जातो, अशी आत्मबलाची कृपा करणारा जो तो नयः. ओम नयाय नमः. 400. अनयः, न अस्य नेता विद्यत इति म्हणजे ज्याचा कोणीही नेता नाही असा, कारण तोच सर्वोच्च आहे म्हणून तो अनयः. नय म्हणजे उच्चतर स्तरावर साधक पोचल्यावर त्याला पुढे मार्गदर्शन करणारा कोणी नसतो. परमेश्वर सर्वांचे पुढे मार्गदर्शन करतात, पण त्यांचं नेतृत्व करणारं कोणी नाही, कारण तोच सर्वज्ञ आहे, सर्वत्र आहे, सर्वव्यापक आहे आणि सदैव आहे, म्हणून तो अनयः. ओम अनयाय नमः.